नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पुढचा टॉपिक घेतोय करंट इलेक्ट्रिक करंट और करंट इलेक्ट्रिसिटी. तर काल आपण इलेक्ट्रॉनिक्स हा टॉपिक बघितला. इलेक्ट्रॉनिक्सचे आपण 3 सेक्शनमध्ये पहिलाच व्हिडिओ होता. काही प्रॉब्लेम पण येत होता अपलोडिंगला, पण आता ही सगळी प्रॉब्लेम आपली सॉल्व्ह झालेली आहे. तर आपण दुसरं जे चॅप्टर जे आहेत इलेक्ट्रिक करंट किंवा करंट इलेक्ट्रिसिटी हे आपण आज डिस्कस करणार आहे. आता मला तुम्हाला काही सूचना द्यायच्या की इलेक्ट्रॉनिकचं जे शीट आहे ते मी तुम्हाला आज आपल्या क्लासरूम आपल्या ग्रुपवरती ॲड करेल तुम्हाला मी क्लासरूम ॲपवरती. आणि त्याच्यातले तुम्हाला जे प्रॉब्लेम जे आहेत जे जसं रेग्युलर पॅटर्नमध्ये होते आपण 50 प्रॉब्लेम घरी सॉल्व्ह करतो, तशीच 50 प्रॉब्लेम तुम्हाला आता घरी सॉल्व्ह करा. इलेक्ट्रॉनिक्सवरती पण असतील तर ती तुम्ही सॉल्व्ह करा. त्याचे काही अडचण असेल तर मग तुम्ही ती मला विचारा. आणि जे तुम्हाला डाऊट असतील ते मला परत रिटर्न तुम्ही त्याची फोटोकॉपी करून थोडं आपल्या ग्रुपवरती शेअर केला तरी चालेल. तिथून मी तुम्हाला त्याची प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यायचे. जे प्रॉब्लेम येतील ते तुम्ही डाऊट येतील ते तुम्ही मला सांगा. तो प्रॉब्लेमचा फोटो वगैरे तुम्ही मला पाठवू शकता, आपल्या ॲपवरतीच पाठवू शकता. तर आज आपण मग वेळ वाया न घालवता पुढचा टॉपिकला स्टार्ट करतोय इलेक्ट्रिक करंट. तर बघा करंट इलेक्ट्रिसिटी. तर करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरमध्ये सर्वात पहिली टर्म जी आहेत दॅट इज द करंट. आता बघा जर आपण पूर्ण इलेक्ट्रॉनिक्समध्ये जर विचार जर केला तर इलेक्ट्रॉनिक्समध्ये जे मागच्या चॅप्टरमध्ये जर आपण बघितलं तर तिथं आपण इलेक्ट्रिक चार्जचा स्टडी केला. आणि हा इलेक्ट्रिक चार्ज जो होता तो रेस्ट होता. दॅट इज अ स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्ज ॲट रेस्ट कॉल्ड ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक्स. हे आपण कालच्या टॉपिक्समध्ये बघितलं. आता आजच्या टॉपिक्समध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर करंट. पण आता करंट जो आहे तर व्हॉट इज मीन बाय करंट. आता इथं जो आपण स्टडी करणार आहे दॅट इज अ मुव्हिंग चार्जचा स्टडी करणार आहे. ओके, दॅट इज चार्ज इज मुव्हिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम, देन वी गेट द इलेक्ट्रिक करंट. तर इलेक्ट्रिक करंटची आपल्याला डेफिनेशनच माहिती आहे. तर याच्यातला पहिलाच पॉईंट दॅट इज इलेक्ट्रिक करंट. करंट इलेक्ट्रिसिटी मधला इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट. So it is a scalar quantity that is electric current. Firstly we understand the definition. Electric current म्हणजे काय? Electric current that is a rate of flow of electric charge. The rate of flow of electric charge. The rate of flow of electric charge is called electric current. त्याला आपण इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो. ओके, काही बुक्समध्ये असंही म्हणलंय द रेट ऑफ चेंज ऑफ electric charge with respect to time. I simply simple definition that is the rate of flow of electric charge is called as electric current. So mathematically we can written as that is a electric current is denoted by the capital I. Then I is equal to dq upon dt when charge is small and changes in a very small time. Then I is equal to dq upon dt or I is equal to net charge upon जर घेतला that is q. Q is the net charge upon total time. So I is equal to q upon t. It is a simple formula of electric current. After that we discuss about the phenomena or some properties related about the electric current. तर करंटचा अगोदर आपण मग SI युनिट बघूयात. ओके, तर SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट already we know that is SI unit of electric current is charge upon time. Charge is measured in coulombs and time measured in seconds. So coulomb per second. Okay, so SI unit of current is coulomb per second. And coulomb per second is called as a ampere. Okay, so ampere is a unit of electric current. Ampere, it is a scalar quantity. आता तुम्ही जर बघितलं तर इलेक्ट्रिक करंटला डिरेक्शन पण असते आणि मॅग्निट्यूड पण असते, तरी पण हिला आपण स्केलर म्हणतो. कारण का? बिकॉज इलेक्ट्रिक करंट डज नॉट ओबे द रूल ऑफ वेक्टर अल्जेब्रा. बिकॉज ऑलरेडी वी नो दॅट इज अ कन्सेप्ट ऑफ वेक्टर. कोणत्या क्वांटिटीला आपण वेक्टर असं म्हणतो? जी क्वांटिटीला मॅग्निट्यूड पण आहेत आणि डिरेक्शन पण आहेत. त्याचबरोबर तिने वेक्टर अल्जेब्राचे रूल पण काय केले पाहिजे? फॉलो केले पाहिजे. तर त्या क्वांटिटीला आपण वेक्टर क्वांटिटी असं म्हणतो. आता आपण जर इलेक्ट्रिक करंट जर घेतला तर इलेक्ट्रिक करंटला मॅग्निट्यूड पण आहे आणि त्याचबरोबर
direction पण आहे. But this quantity does not obey the vector algebra rules. Therefore, electric current is a scalar quantity. So, I or electric current is a scalar quantity. तर ही स्केलर क्वांटिटी. ओके. इट इज नॉट वेक्टर, बट त्याला डिरेक्शन पण आहे, मॅग्निट्यूड आहे, पण ती वेक्टर अल्जेब्राचे रूल काय करत नाही, फॉलो करत नाहीत. आता आपण करंटचे जर फेनॉमेना जर बघितला तर आपल्याला, जर आपण साधं सिंपल सर्किट जर घेतलं, डीसी सर्किट जर घेतलं, तर ह्या सर्किटमध्ये आपल्याला समजून येईल. सपोज दिस इज अ कंडक्टर and here the battery, positive, negative. This positive terminal of battery passes the positive electrons or as a positron, and negative terminal of battery moving the negative electron. आता इथं बघा पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन पण फ्लो होत आहे, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन पण फ्लो होत आहे. तर पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन आपण जनरली पोझिट्रॉन असं म्हणतो, अँड दिस निगेटिव्ह पार्टिकल इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रॉन. आता ह्या आपल्याची डेफिनेशन जी आहे ती रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज आहे. चार्ज फ्लो झाला की आपल्याला इलेक्ट्रिक करंट मिळेल. म्हणजे या सर्किटमध्ये आपल्याला दोन पद्धतीचे करंट मिळतात. ॲक्च्युली आपण फक्त सर्किटमध्ये घेणारा कन्व्हेन्शनल करंट आपण कन्सिडर करतो. जो पॉझिटिव्ह चार्ज ज्या डिरेक्शनने मूव्ह होतात त्या डिरेक्शन तुम्हाला मिळणारा जो करंट असतो त्याला आपण म्हणतो कन्व्हेन्शनल करंट. कोणता म्हणतो? कन्व्हेन्शनल करंट. आणि जे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन मूव्ह होतात त्या डिरेक्शनने जो करंट मूव्ह होतो तो म्हणतो नॉन कन्व्हेन्शनल करंट. त्यालाच आपण इलेक्ट्रिक करंट असं म्हणतो किंवा इलेक्ट्रॉनिक करंट असं म्हणतो. मी परत एकदा रिपीट करतो बघा. बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल, पॉझिट्रॉन हे जर मूव्ह झाले, म्हणजे चार्ज मूव्ह झाले, पॉझिटिव्ह चार्ज मूव्ह झाले, तर आपल्याला मिळणारा करंट राहील तो करंट आय. हा आपण सर्किटमध्ये घेत असतो, दॅट इज कॉल्ड ॲज ए कन्व्हेन्शनल करंट. आणि ज्यावेळेस बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन फ्लो करतं, निगेटिव्ह चार्ज पार्टिकल फ्लो करतं, यांच्या डिरेक्शनने जो करंट असतो दॅट इज इलेक्ट्रॉनिक करंट. पण हा आपण कन्सिडर शक्यतो सर्किटमध्ये कन्सिडर करत नाही, आपण कन्सिडर करतो द कन्व्हेन्शनल करंट. ह्याच्यानंतर आणखी काही प्रॉपर्टीज आहे करंट बद्दलच्या, ते आपण वन बाय वन डिस्कस करूया. जर आपण ट्रान्सलेटरी फेनॉमेना जर घेतला तर एन नंबर ऑफ चार्जेस जर मूव्ह जर झालेत, एन नंबर्स ऑफ चार्जेस किंवा एन नंबर्स ऑफ पार्टिकल और एन नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन मूविंग having each electron having the charge q, then the total charge is moving, that is I is equal to n q upon t. ओके. बघा काय म्हटलं मी की आपण जर एखादा कंडक्टर जर घेतलं, त्या कंडक्टरमध्ये एन नंबर्स ऑफ पार्टिकल असेल आणि प्रत्येक पार्टिकलवर चार्ज क्यू जर असेल तर तुमचा तिथून पास होणार करंट ही एन क्यू अपॉन टी. एन इज अ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, सो एन क्यू अपॉन टी. आता बघा आणखी आपण काही फेनॉमेना जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया. समजा आपण जर एन नंबर्स ऑफ पार्टिकल आणि हे एन नंबर्स ऑफ पार्टिकल्स हॅव्हिंग चार्ज क्यू हे एका क्रॉस सेक्शनल एरियामधून जर पास होत असेल, फॉर क्रॉस सेक्शनल एरिया ये, त्यावेळेस तिला करंट राहील. ओके. एन नंबर्स ऑफ चार्जेस मूविंग, एन नंबर्स ऑफ चार्जेस मूविंग थ्रू ए क्रॉस सेक्शनल एरिया, देन इलेक्ट्रिक करंट I is equal to n q into E. Okay, so this is electric current, that is n numbers of particle having charge q is moving through a cross sectional area A per second, then electric current I is equal to n q E. So this is the different formulas to find out the electric current. आता आपण पुढे इलेक्ट्रिक करंट मध्ये आपण जर विचारलं तुम्हाला तर करंटचे दोन टाइप्स. व्हॉट इज द टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक करंट? टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, तर इलेक्ट्रिक करंटचे दोन टाइप्स असतात. टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, टाइप्स ऑफ करंट. आपल्याला करंटचे दोन टाइप्स माहित आहेत, दॅट इज अल्टरनाइज करंट. सो देयर आर टू टाइप्स. फर्स्ट वन इज अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेटिंग करंट ज्याला आपण एसी करंट असं म्हणतो. काय म्हणतो? एसी करंट. ओके. अल्टरनेटिंग करंट. आणि दुसरा जो टाइप्स आहे दॅट इज अ डायरेक्ट करंट. सेकंड टाइप इज अ डायरेक्ट करंट. डायरेक्ट करंट. ओके. सो डीसी, एसी अँड डीसी सिम्बॉलिकली किंवा डायग्रामॅटिकली बघितलं
तर आपल्या इथे पॉझिटिव्ह चार्जेस निगेटिव्ह चार्जेस हे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह हाफ सायकल म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकल ही निगेटिव्ह हाफ सायकल आणि अशा पद्धतीने ही चार्जेस इथं अल्टरनेटली चेंज होत राहतं पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह रिजन निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह रिजन. सो इट इज अ अल्टरनेटिंग करंट. आता आपण जर DC जर बघितलं तर इथं डायरेक्ट ओके सिंगल पिक्स मिळेल म्हणजेच तुम्हाला एका सिंगल डिरेक्शन करंट काय होतील इथं मूव्ह होतील. सो इट इज कॉल्ड ॲज ए डायरेक्ट करंट सिंगल डायरेक्शन मूव्ह होणार आहे. इथं डिरेक्शन कंटिन्युअसली पॉझिटिव्ह हाफ सायकल मधून निगेटिव्ह हाफ सायकल म्हणून इथं म्हणलं जातं अल्टरनेटिंग करंट. याचा जर सिम्बॉल जर बघितला आपण तर तर याचा सिम्बॉल घेतो आपण अशा पद्धतीने AC सर्किटमध्ये. ओके ऑलरेडी वी नो दॅट AC सर्किट याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह घ्यायची गरज पडत नाही आपल्याला. आणि इथं DC जर बघितलं तर आपण बरीचशी जी सर्किट डायग्राम जे बघतो ते याच्यामध्ये बॅटरी आपण जी यूज करतो हा म्हणजेच DCचा सिम्बॉल आहे पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनल. दिस इज अ symbol of battery that is a direct current positive and negative. आता आपण जर AC चं कन्वर्जन जर DC मध्ये करायचं असेल AC करंट कन्वर्ट इनटू DC तर आपण इथे यूज करतो रेक्टिफायर. काय यूज करतो रेक्टिफायर. आणि जर आपल्याला DC चं कन्वर्जन जर AC मध्ये करायचं असेल तर आपण यूज करतो काय यूज करतो तर ॲम्प्लिफायर. ॲम्प्लिफायर काय करतो आपण यूज करतो. तर कन्सेप्ट लक्षात ठेवा. This is the information that is small information about the electric current. तर इलेक्ट्रिक करंट मी एकदा परत सांगतो की इलेक्ट्रिक करंट काय काय बघितलं आपण. द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटचा फॉर्म्युला I is equal to dq upon dt or I is equal to q upon t. दिस इज अ नेट करंट. SI नेट कुलम एम्पियर्स आहे कुलम पर सेकंड. नंतर ही काय आपली स्केलर क्वांटिटी आहे. नंतर आपण जनरल फॉर्म्युला घेतला तर इथे मी कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल करंटची तुम्हाला डेफिनेशन समजून सांगितली होती. जे पॉझिटिव्ह चार्जेस मूव्ह होतात त्या डिरेक्शन आपल्याला मिळतो कन्व्हेन्शनल करंट आणि निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्जेस ज्यावेळेस मूव्ह होतील आपल्याला मिळतो इलेक्ट्रॉनिक्स करंट. ज्यावेळेस n नंबर्स ऑफ पार्टिकल हॅव्हिंग चार्ज q हे जर विथ रिस्पेक्ट टू टाइम जर फ्लो जर झाले तर मिळणारा करंट nq अपॉन t. नंतर आपण क्रॉस सेक्शन एरियासाठी जर घेतला तर दॅट इज नंबर ऑफ n नंबर्स ऑफ पार्टिकल हॅव्हिंग चार्ज q इज मूव्हिंग थ्रू ए क्रॉस सेक्शन एरिया पर सेकंड. दॅट इलेक्ट्रिक करंट I इज इक्वल nqa. टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर इलेक्ट्रिक करंटचे दोन टाइप्स आपण बघितले अल्टरनेटिंग करंट अँड डायरेक्ट करंट. दॅट इज AC अँड DC. AC चा सिम्बॉल दिस इज अ बॅटरी ऑफ AC अँड दिस इज अ बॅटरी ऑफ दिस इज अ सर्किट डायग्राम ऑफ AC अँड दिस इज अ सर्किट डायग्राम ऑफ DC. पॉझिटिव्ह हाफ सायकल टू निगेटिव्ह हाफ सायकल. दिस इज डायरेक्ट करंट. ओके सिंगल पिक फक्त पॉझिटिव्ह पिक्स आपल्याला मिळेल इन डिरेक्शन. नंतर याचा सिम्बॉल दिस इज अ सिम्बॉल ऑफ AC इन दिस वे सिंपल सायनोसाइडल सायकल. And this is symbol battery symbol positive negative. For this one is DC. Now the AC convert into DC then we use the rectifier. And if you want to convert the DC current into AC current then we use the amplifier. So this is a small information about the electric current. आता जस्ट आपण करंटच्या बद्दल सगळ्या इन्फॉर्मेशन किंवा ज्या प्रॉपर्टीज किंवा जी नेसेसरी फॉर्म्युले होती ते आपण सगळे बघितले. त्याच्यानंतर पुढचा टाइप्स करंटचा फेनॉमेना आहे. तर नेक्स्ट प्रॉपर्टी दॅट इज आपण जर एक सर्क्युलर मोशनमध्ये दॅट इज रोटेटरी मोशनमध्ये जर इलेक्ट्रिक करंट जर घेतला दॅट इज चार्जेस इज मुव्हिंग इन ए सर्क्युलर पाथ और चार्जेस इज मुव्हिंग इन ए सर्क्युलर फील्ड. सो दॅट इज इलेक्ट्रिक करंट इन रोटेशनल मोशन. electric current in rotational motion. Just we imagine that it is a simple phenomena. This is a circle, okay, having radius small r is radius and the charge q is moving around that center of circle. That is the charge q is moving on the circumference of circle, that is charge particles. Okay, then we find out the electric current. Then electric current I is equal to q upon periodic time t. T is a periodic time, but already we know that 1 upon t is a frequency. So q into nu is a frequency. We know that there is a relation between frequency and angular frequency. So nu, that is omega is equal to 2 pi nu. Then nu, that is a linear frequency, nu is equal to omega upon 2 pi. If you substitute this value in that equations and then we can written as that is q
into omega upon 2 pi. Q into omega upon 2 pi. This is another formula in rotation, the formula of current in rotational motion. We can written as that is already another one equation, that is a relation between linear velocity and angular velocity. V is equal to r omega. V is equal to r omega. Then omega is equal to V upon r. Then we can written as this equation, that is Q into V upon 2 pi r. Okay. So this is the formula for current in rotational motion. Okay, that is electric current in rotational motion, that is I is equal to Q upon periodic times is equal to Q into nu is equal to Q omega upon 2 pi is equal to QV upon 2 pi, and necessary formula I can written as I written it here. So this is the information about the electric current. जर करंट किंवा एखादा पार्टिकल, चार्ज पार्टिकल जर सर्क्युलरली मूव्ह होत असेल किंवा रोटेट होत असेल तर त्यावेळेस तुम्हाला सर्क्युलर सिस्टम किंवा रोटेटिंग सिस्टम मध्ये मिळणारा करंट आपण इथे बघितलेला आहे. ओके, सो दिस इज अ सिंपल फेनोमेना. आफ्टर दॅट वी डिस्कस अबाउट द इम्पॉर्टंट कन्सेप्ट, दॅट इज अ करंट डेन्सिटी. करंट डेन्सिटी, आता करंट डेन्सिटी जर बघितलं आपण, ओके, तर इट इज अ वेक्टर क्वांटिटी. इट इज अ वेक्टर is equal to magnitude of, I written as simple definition of current density, that is denoted by the vector J. Okay, तर करंट डेन्सिटी म्हणजे काय ते आपण या पार्ट मध्ये डिस्कस करतोय. a vector having its magnitude equal to electric current per second, sorry, electric current per unit area किंवा per area. So this is a simple definition of current density. So J is equal to J bar is equal to di upon dA into n cap, n bar is a direction, unit vectors, and di upon dA. Di is a small current, dA is a area. So we can written as this equation, that is generally in terms of electrical di is equal to J into dA, that is a dot product J dot dA. आता बघा इथे आपण I जर बघितला तर मी इंटिग्रल टाकतो इथे. मला टोटल जर करंट जर फाइंड करायचं असेल तर टोटल करंट I is equal to integration, then integration and derivative get cancelled, integrate this equation. So total current I is equal to integration over J dot dA. Okay, so this is a simple formula of electric current. म्हणजे इलेक्ट्रिक करंट आपल्याला आणखी एक फॉर्म्युला मिळाला इन टर्म्स ऑफ करंट डेन्सिटी. सो I is equal to integration over J dot dA. ओके, सो इट इज अ वेक्टर क्वांटिटी. हे आपण अशा पद्धतीने राईट करू शकतो. दॅट इज I is equal to J into dA into cos theta. Cos theta is angle between current density and area vectors. Okay, so this is a phenomena related about the current density. मी परत एकदा current density हा phenomena explain करतोय. Current density a vector, it is a vector quantity. A vector having its magnitude is equal to the electric current per area. So this one, that is J is equal to di upon dA. Di is a small current, dA is a small surface area. So di is equal to J into dA. So we find the total current, then I is equal to J dot into dA, or I is equal to J dA cos theta. Okay, so this is a phenomena related about the current density. तर याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन राईट करूया आपण. तर करंट डेन्सिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. करंट डेन्सिटी is a vector quantity, SI unit of current density, SI unit of J is so simple, that is ampere upon
meter square. So ampere per meter square. Current density is ampere per meter square. So this is a SI unit of current and density. Now we discuss about the small information, that is a relation between current density J bar and electric intensity E bar. So J is equal to sigma into E bar. Sigma is a electrical conductivity, and I don't know that there is a conductivity is equal to reciprocal of resistivity. So we can written as that is E bar upon rho. Rho is a resistivity of material, rho is a resistivity of conductor, sigma is a conductivity of conductor. So sigma is conductivity and rho is resistivity. Okay, so this is the information about the current density. आता करंट डेन्सिटी नंतर आपला पुढचा पॉइंट जो आहे दॅट इज द कन्सेप्ट ऑफ ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. तर हा सगळा 11चा पार्ट आहे बघा. आपण हा सगळा अगोदर जो पार्ट आहे इलेक्ट्रिक करंट बघितला, इलेक्ट्रिक करंटचे सम प्रॉपर्टीज बघितल्या, नंतर आपण करंट डेन्सिटी बघतो. हा सगळा 11चा पार्ट आहे. फर्स्टली आपण 11th पार्ट कंप्लीट करतो आणि नंतर 12 कडे जाणार, कारण आपल्याला जो सीईटीचा सिलेबस जो आहे तो 11 प्लस 12 आहे. आणि 11च्या मधला हा जो इम्पॉर्टंट आणि नेसेसरी पार्ट जो आहे जो तुम्हाला एक्झामला विचारला जाऊ शकतो. ओके, त्याशी रिलेटेड इक्वेशन आणि त्या कॉन्सेप्ट ऑफ इंटर डिस्कस करते. तर आपली पुढची कॉन्सेप्ट आहे दॅट इज अ ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. आता ड्रिफ्ट व्हेलॉसिटी म्हणजे काय बघा. ड्रिफ्ट व्हेलॉसिटी इज अ अवरेज युनिफॉर्म व्हेलॉसिटी acquired by the free electrons inside the metal under the application of electric field. म्हणजे बघा आपण जर कंडक्टर जर घेतला तर ऍक्च्युअली कॉन्सेप्ट काय बघा. सपोज दिस इज अ कंडक्टर आणि या कंडक्टरला आपण एक्सटर्नल सप्लाय म्हणजे एक्सटर्नल ईएमएफ जॉईन करतोय. ओके, दिस इज पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता मी तुम्हाला थोड्याच वेळापूर्वी सांगितलं की पॉझिटिव्ह डिरेक्शन इकडून पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन फ्लो होणार आहे, इकडून निगेटिव्ह इलेक्ट्रॉन काय होणार इकडं फ्लो होणार आहे, निगेटिव्ह चार्जेस इकडून पॉझिटिव्ह चार्जेस फ्लो होणार आहे. ऍक्च्युअली आपण हे जॉईन करण्याच्या अगोदर जर ह्या कंडक्टरकडे लक्ष जर दिलं तर कंडक्टर जर म्हटलं तर कंडक्टरच्या सरफेसवरती नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असणार. काय असणार आहे, नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि हे रॅन्डमली मूव्ह होणार या कंडक्टरमध्ये. पण ज्यावेळेस आपण हे बॅटरी जर म्हणजे त्याला एक्सटर्नल सप्लाय म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळेस आपण याला अप्लाय करतो तर इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यानंतर काय होते बघा, ही पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन्स इथेपर्यंत पोहोचतात. पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन्स इथं पोहोचते की पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय होईल सर अट्रॅक्शन होईल. ही सगळी निगेटिव्ह इलेक्ट्रॉन जे आहेत ती काय होणार पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉनच्या डिरेक्शनने मूव्ह व्हायला सुरुवात होईल. त्याच वेळेस ही ते निगेटिव्ह इलेक्ट्रॉन जे आहेत ते इथून सप्लाय होणार आहे कशाला, आपला जो एक्सटर्नल कंडक्टर जे आहे त्या कंडक्टरला आपण हा निगेटिव्ह इलेक्ट्रॉन जे आहे ती इथं आपण त्याला पाठवता येत. इथं ही जाणारी ही निगेटिव्ह इलेक्ट्रॉन ज्यावेळेस इथं पोहोचणार आहे. आता ह्या निगेटिव्ह इलेक्ट्रॉनचा जो स्पीड आहे तो या कंडक्टरच्या इनसाइड मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या स्पीड पेक्षा कसा असणार आहे, थोडा जास्त असणार आहे. म्हणून हे इलेक्ट्रॉन जे आहे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन काय होतात या इनसाइड म्हणजे कंडक्टरच्या इनसाइड मध्ये जे इलेक्ट्रॉन आहे यांच्यावरती येऊन काय होतात कोलाइड्स होतात. आणि इथं कोलिजन झाल्यानंतर जे इलेक्ट्रॉन जे आहेत निगेटिव्ह इलेक्ट्रॉन जे आहेत ती स्मॉल इट इज अ व्हेरी स्मॉल व्हेलॉसिटीने काय होतात, ही पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन आहेत यांच्या ऑपोजिट डिरेक्शनने मूव्ह व्हायला सुरुवात होतात. त्या इलेक्ट्रॉनची असणारी व्हेलॉसिटी त्याला म्हणलं जातं ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. दिस इज द कन्सेप्ट ऑफ ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. आय रिपीट वन मोर टाइम. डेफिनेशन काय बघा, ड्रिफ्ट व्हेलॉसिटी इज अ average uniform velocity of free electron. Average uniform velocity of free electron under the inside the metal under the application of electric field. म्हणजे हे जे फ्री इलेक्ट्रॉन आहे कंडक्टर मध्ये यांची असणारी युनिफॉर्म व्हेलॉसिटी स्मॉल युनिफॉर्म व्हेलॉसिटी इट इज कॉल्ड ॲज अ ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. पण ती युनिफॉर्म व्हेलॉसिटी कशी ॲक्वायर होते ही तुमची टर्म लक्षात आली असेल. पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन इकडून फ्लो होतात ते ह्या पॉईंटपर्यंत पोहोचले, ह्या एंडला पोहोचले की ते काय करतात इकडून हे निगेटिव्ह इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करतात. नंतर निगेटिव्ह इलेक्ट्रॉन इकडून फ्लो होतात, ही निगेटिव्ह इलेक्ट्रॉन इनसाइडच्या फ्री इलेक्ट्रॉनवरती कोलाइड्स होतात. कोलिजन झाल्यानंतर फार थोडी इलेक्ट्रॉन जी आहेत ती स्मॉल व्हेलॉसिटी युनिफॉर्म व्हेलॉसिटी काय होतात इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट डिरेक्शन मूव्ह होतात. इकडे ही इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन आहे
या इलेक्ट्रिक फील्डच्या ऑपोजिट डायरेक्शनने मूव्ह होतात त्या व्हेलॉसिटीच्या त्या इलेक्ट्रॉनच्या व्हेलॉसिटी आपण म्हणतो ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. काय म्हणतो? ड्रिफ्ट व्हेलॉसिटी. द फॉर्म्युला फॉर दिस ड्रिफ्ट व्हेलॉसिटी VD is equal to I upon N Q A. So current upon n numbers of particles having charge Q and the area, cross section area, या area मधून pass होणे cross sectional area. So already we know that there is a current upon area is called as a current density. So I upon A is current density. So we can write as drift velocity J upon N into Q. आता आपण रिलेशन बघितलं, J is equal sigma into E. Sigma into E. This is the relation between current density and electric field. So in terms of electric field, we can find out the drift velocity. So sigma into E upon N into Q. Another one, sigma is a reciprocal of is equal to the reciprocal of resistivity. Then this equation can be written as that is E upon NQ rho. We understand this one. That is, since I written as all these formulae, J is equal to current upon area. After that, J is equal to sigma into E. Another one, that is sigma is equal to reciprocal of resistivity. So this is a phenomena related about the drift velocity and necessary formula for the drift velocity. So this is the phenomena of current density.